नमस्कार मंडळी, गावाकडून गहू आणले होते ना, ते मला व्यवस्थित भरून पण ठेवायचे होते आणि दळण सुद्धा करायचं होतं. पण इतकं जाम बांधलेलं होतं ना, ते माझ्याकडून काय अर्धा एक तास सुटलं नाही. नंतर सुटलंय कसं तरी. म्हटलं चला आता गहू काढून घेते. आणि खरंच मोठे माणसं घरात राहिले ना, तर असं काहीतरी व्यवस्थित कामं करतात ना. तर आपलं कसं आहे, कसं तरी बांधून दिलं आणि पाठवून देतात. पडलं तर पडलं, नाही तर नाही असं असतं. पण माझ्या सासरीचं तसं नाही, ते व्यवस्थित करूनच देतात सगळं. तर सुईतेने दळण करून झालं. त्याच्यानंतर संध्याकाळची देवबत्ती सुद्धा केली आणि मग आता राहिले होते दुसरे काम, ते मला आवरून घ्यायचे होते. रात्री मी डाळ भिजू घातली होती, पण काढायचं लक्षच राहिलं नाही, म्हणून संध्याकाळचं इथं काढते. डाळ वगैरे व्यवस्थित काढून ठेवली, डोशीची पूर्ण मी तयारी करून ठेवली होती आणि सकाळी नाश्त्याला पण होऊन जाते आणि राजूला टिफिनला पण होऊन जाते, म्हणून मी सकाळचंच नेहमी करत असते. तरी तिने संध्याकाळचं जेवण सुद्धा मला बनवायचं होतं. जेवणामध्ये कढी आणि चपाती आणि भात एवढंच होता आणि माझ्याकडे हिरवी मिरची पण नव्हती आज कढीला फोडणी द्यायला. म्हटलं जाऊ दे, लाल मिरचीमध्येच मी करणार होते. आणि लाल मिरची म्हणजे मी मसाले नाही टाकत बरं का, डायरेक्ट असं म्हणजे लाल मिरची आपली वाळलेली असते ना, ती मी घालत असते. त्याची पण खूप छान कढी होते. एखाद्या वेळेस ना वेगळं काहीतरी ट्राय केलं ना, तर तिची चव वेगळी असते आणि खायला पण छान लागते. तरी त्यानं कढी बनवून झाली होती. म्हटलं चला आता कणिक मळून ठेवलंच होता, तर लगेच इथे चपात्या सुद्धा बनवून घेते. आणि त्याच्यानंतर मला नुसतं भात लावायचं होतं. मला बाहेर जायचं म्हणून मी सगळे कामं पटापट आवरत होते. आणि कसं आपल्याला जायचं राहिलं ना, तर मला असं वाटतंय की मग सगळं काम आवरून आपण गेलो का, मग तिथून आल्यावर आपल्याला कंटाळा येत नाही. नाहीतर आल्यावर आहे ना, मला ना किचनमध्ये येऊच वाटत नाही. नुसतं जेवायचं काम राहिलं पाहिजे इतकंच कामं मी सोडत असते. एखाद्या वेळेस थंड खाल्लं तर काय हरकत नाही. तरी त्याने चपात्या सुद्धा माझी बनून झाल्या होत्या. आता फक्त भातला फोडणी द्यायची होती. आणि आमच्या घरी ना जिरं, मोहरी, अजून कोथिंबीर हे सगळं टाकून आहे ना, जर फोडणी दिली भातला तरच खातात, नाही तर तसं भात आमच्या घरात खात नाही. नाहीतर मग खिचडी करत असते. दोन्हीपैकी एक त्याला लागतं तेव्हाच ते खात असतात, नाहीतर मला एकटीलाच भात खावं लागते. तरी त्यानं मस्त सगळं जेवण सुद्धा माझं बनवून झालं होतं. तर चला मी इथे सेंड करते, भेटूया उद्याच्या ब्लॉग.